नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. समुद्र खवळलेला होता. समुद्राच्या काठावरील खडकाच्या आडोशाला ते दोघं बसले होते. कायरा आणि सुनील सर यांच्यामध्ये आता एक हळवं नातं तयार झालं होतं. ही गोष्ट ऑफिसमध्येही काही लपून राहिली नव्हती. कुजबूज त्या आवाजामध्ये बाकीचा स्टाफ चर्चा करत होता. आणि ही गोष्ट सुनील आणि कायरा यांना माहीत नव्हती असं नाही. त्यांनी आता वस्तुस्थिती स्वीकारली होती. निर्माण झालेल्या या परिस्थितीतनं मार्ग कसा काढावा या विचारात ते दोघे पडले होते. सर, काय विचार करताय? विचार बरेच आहेत. काय आहेत? मला सांगावे असे नाहीत का? तुझ्याच बाबतीत आहेत. ती थांबली. कायरा, मला माहीत आहे आपल्या दोघांबद्दल ऑफिसमध्ये बरंच काही बोललं जात आहे. मग ते खोटं आहे का? खोटं नाही, पण लोकांची मानसिकता तुला माहीत नाही. लोकांना आपलं ते प्रेम वाटतं आणि दुसऱ्याचं ते लफडं वाटतं. यावर कायरा हसली. अहो, हे सगळीकडेच आहे. कायरा, ही हसण्यासारखी गोष्ट नाही. आपण दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करतोय. ऑफिशियल दृष्टिकोनातून ही गोष्ट योग्य नाही. ती थांबली. मग काय करावं तेच तर सुचत नाही. त्यात एवढं न सुचण्यासारखं काय? मग तू सांग काय करावं? ती थांबली. आता लाटांचा खळखळाट वाढला होता. आपण लग्न करूयात. काय म्हणालीस? आपण लग्न करू? ते गंभीर झाले. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी काही चुकीचं बोलले का? नाही. मग एवढा शॉक का झालात? अगं, मी अजून लग्न करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. मग काय फक्त माझ्याशी खेळण्याच्या विचारात आहात का? ती काहीशी चिडली होती. ते सुनील सरांच्या एकेरी नावाने आता तिला संबोधायला लागली होती. त्याला हे विचित्र वाटलं, पण काहीसं आवडलंही होतं. तिनं आपल्याला असंच बोलावं असं त्याला वाटायचं, पण तिला तसं बोलणं जड जात होतं. आज रागाच्या भरात ती विचार न करता मनाला येईल ते बोलत होती. अगं, तू तर रागावलीस. माझं बोलणं पूर्ण झालं नाही. काय बोलायचं तुला? अजून मी लग्नाचा विचार केला नाही या एका वाक्यात आलं सारं. तुला माहित नाही मी कशी जगतेय. काय झालं तू सांगितलं तर कळेल ना. काल माझ्या घरी मोठा तमाशा झाला. मी आक्रमक पवित्रा घेतला म्हणून बरं झालं, नाही तर कठीण झालं असतं. अगं, काय झालं ते तरी सांग. तिचे डोळे पुन्हा भरून आले. ती भावनांवरती नियंत्रण ठेवत बोलायला लागली. काल माझी सासू आणि सासरे आले होते. खरं पाहिलं तर मी त्यांना केव्हाच सोडलंय. आता त्यांचा आणि माझा तसा काही संबंध नाही, तरी ते आले होते. लाटांचा खळखळाट वाढला होता. तिच्या शब्दातून वेदना बाहेर पडत होत्या. तिनं सुरुवातीपासून आतापर्यंत घडलेलं सारं सांगितलं. सुनील सर भावनिक झाले. कायरा किती मोठं दुःख घेऊन जगतेस याची त्यांना जाणीव होत होती. ती थांबली. कायरा, मला माफ कर. तिनं डोळे पुसले. सर, तुम्ही माफी मागावी असं काही नाही. माझं नशीबच वाईट आहे. माझ्या शब्दानं तू दुखावलीस. मला तसं बोलायला नको होतं, पण मी जे बोललो त्याचं कारण वेगळं आहे. काय? तिनं प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे पाहिलं. कायरा, हा जॉब मी सोडायचं ठरवलंय. काय? हो. पण का? माझ्यामुळे जर सोडत असाल तर तसं करू नका. त्यापेक्षा मी सोडते. अगं, हा निर्णय मी भावनिक होऊन नाही घेतला, तर विचारपूर्वक घेतलाय. म्हणजे कसं? सर, मला जरा स्पष्ट सांगाल का? तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही. सुनील सरांनी तिला आपल्या अंगावर ओढलं. तिनं प्रतिकार केला नाही. आता त्यांचा स्पर्श एकमेकांच्या ओळखीचा झाला होता. ती सुनील सरांना बिलगली. कायरा, आता आपण फार जवळ आलोय. मलाही तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे, पण गोष्टी व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहायला हव्यात. ती लाटांकडे पाहत शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती. कायरा, आपल्याकडे पाहण्याचा ऑफिसमधील दृष्टिकोन बदललाय हे तुलाही जाणवत असेल. हो, मला कल्पना आहे, ती म्हणाली. आपल्या सजगतेनं आपल्याला वागावं लागेल, म्हणजे ऑफिसमध्ये आपण शक्यतो एकमेकांकडे दुर्लक्ष करावं लागेल.
जर काही महत्त्वाचं असेल तरच आपण चर्चा करावी. हो, थोडं कठीण आहे, पण नाईलाज आहे. काही दिवसांचाच प्रश्न आहे. म्हणजे खरंच तुम्ही राजीनामा देणार? अगं मग आतापर्यंत मी काही गंमत करतोय का? नाही, तसं नाही, पण हा मोठा निर्णय आणि तोही तुम्हाला माझ्यामुळे घ्यावा लागतो यामुळे मला दुःख होत आहे. तो फक्त हुंकारला आणि दूरवर लाटांकडे पाहायला लागला. कायरा, ती देखील हुंकारली. तुला काय वाटतं? तुझ्याबद्दल विचार करत नाही का मी? असं कसं सर? कायरा, मला सर नको ना म्हणूस. मग काय बोलू? आता काही वेळापूर्वी तू चिडून बोलत होतीस ना, तसं बोल. ती संकोचली. सॉरी सर, ते मी रागाच्या भरात बोलले. अगं मला राग नाही आला, मला मस्त वाटलं. आपण एकमेकांचे मित्र आहोत ना. मग तू मला एकेरी नावानं बोललीस तरी चालेल. निदान आपण दोघं असू त्यावेळी तरी. बाकी मग ऑफिसमध्ये आणि कॅन्टीनमध्ये फॉर्मॅलिटीज. यावरती ती लाजली. मी प्रयत्न करेन, पण मला तसं बोलणं जमेलच याची मी खात्री नाही देऊ शकत. ओके बघ, तुला जसं जमेल तसं. ओके सर. ओके मॅडम. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि ते खळखळून हसायला लागले. त्यांचा ताण आता निवळला होता. तिच्या मनामध्ये सुनील सरांबद्दल गोड भावना झिरपत होत्या. ते दोघे एकमेकांना चांगलेच चिटकून बसले होते. एकमेकांचा गरम हळवार तलम रेशमी स्पर्श त्यांना जाणवत होता. त्यानं तिच्या डोळ्यामध्ये पाहिलं. तिचे ओठ त्यांच्याकडे ओढले जात आहेत असं त्याला जाणवलं. तोही तिच्या चेहऱ्यावर झुकला. आता त्यांचे ओठ हळुवारपणे एकमेकांच्या ओठांना चुंबू लागले. हळूहळू चुंबन घेण्याचा वेग वाढायला लागला. त्यांचं भान हरपत चाललं होतं. ते आपल्या वेगळ्याच जगामध्ये शिरले होते. तिथे त्यांना कोणाचंही भय नव्हतं की कोणताही विचार नव्हता. तिथे होती फक्त एक स्वर्गीय अनुभूती. ती ते दोघेही घेत होते. त्यांचे हात आता एकमेकांच्या शरीरावरनं फिरू लागले होते. आता ते फक्त नर आणि मादी म्हणून उरले होते. शरीराच्या संवेदनशील भागांवरती फिरणारा त्याचा हात धरून ती म्हणाली, सुनील, आता इथे नको. सुनील सर भानावर आले. ते सावरले. शर्ट व्यवस्थित करत म्हणाले, निघायचं का? मग तीही उठली. चहा घेऊयात? तो म्हणाला. हो, मस्त फ्रेश वाटेल, ती म्हणाली. मग ती हसली आणि ते दोघेही चहाचे घोट घेऊ लागले. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला ही प्रणय कथा कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.